नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे। त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत, ते सर्वांनीच घ्यायचं आहे। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते घेऊ शकता। आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ययाती या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? सध्या इस्रोचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, एस सोमनाथ हे सध्या इस्रोचे अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? गुगल या संकेतस्थळाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गुगलची सुरुवात ही सन 1998 या वर्षापासून गुगलची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 11 जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ काठमांडू नेपाळ या ठिकाणी त्रिभुवन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? फॉक्सकॉन ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, तैवान या देशाची फॉक्सकॉन ही कंपनी आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, चिल्का हे सरोवर भारतामधले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? मलयगिरी हे शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मलयगिरी हे शिखर ओडिशा या राज्यामधलं ते एक महत्त्वाचं शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड यांचा उपयोग हा केला जातो। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पांझरा ही नदी तापी नदीची प्रमुख एक उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, खालीलपैकी कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती? खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड डफरिन यांच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झाली होती। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? दाभोसा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, दाभोसा हा धबधबा पालघर जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, सेवा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? सेवा सदन या नावाची संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे? अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कलम 312 हे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, PWG ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? PWG ही एक संज्ञा आहे, खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नक्षलवाद यांच्या संबंधीची संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, भारताने सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय होते? भारताने अवकाशामध्ये सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचं नाव खालीलपैकी काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील आर्यभट्ट सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव होते। पुढचा प्रश्न रंगराजन समिती खालीलपैकी कशा संबंधीची समिती होती? रंगराजन ही समिती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची समिती होती? तर विद्यार्थी मित्रांनो रंगराजन ही समिती राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक यांच्या संबंधीची ती समिती होती। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, विद्या कनुका ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? विद्या कनुका ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्या कनुका ही योजना आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली योजना आहे। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मीराबाई चानू या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील मीराबाई चानू या खेळाडू वेट लिफ्टिंग या खेळाशी त्या संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? 26 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून तो ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 21 भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील भिलाई येथील लोहपोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, रक्ताचे एकूण किती गट आहेत? रक्ताचे एकूण मुख्य गट खालीलपैकी किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रक्ताचे एकूण मुख्य गट 4 गट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 23 धरणामध्ये साठवलेले पाणी हे खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? धरणामध्ये साठवलेले पाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा स्रोत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील धरणामध्ये साठवलेले पाणी हे स्थितिक ऊर्जा यांचा तो स्रोत असतो। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा व्हेनेझुएला हा पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 180 अंश रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 25 या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आपण पाहूयात। तर या ठिकाणी प्रश्न आहे, मुलांनो शिस्तीत चला या ठिकाणी आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। मुलांनो शिस्तीत चला अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील मुलांनो संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात, पुढीलपैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचे आहे। 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। तर या ठिकाणी भाववाचक नाम मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम असेल। प्रश्न क्रमांक 28 मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत? मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात। मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या ठिकाणी वाक्य आहे, वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। तर हे अपूर्ण वर्तमानाचं काळ, अपूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी हे वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 30 प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द अर्वाचीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 31 झटकन पटकन कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील अनुकरण दर्शक या प्रकारची क्रियाविशेषणे अव्यय आहेत। प्रश्न क्रमांक 32 देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नपुंसकलिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे? तर शृंगारस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात। भुंगा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। भुंगा या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भ्रांत या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल। प्रश्न क्रमांक 35 तिने गाणे म्हटले या वाक्याचा खालीलपैकी कोणता प्रयोग असेल? तिने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे, तो सर्वांनीच घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत। त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे। 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ शकता।